2.5 इंच. 2.5 इंच. अश्लील बोलतोय. की एकत्र आंघोळ करणे हा प्रकार मी कधीच केलेला नाहीये मित्रांबरोबर. इथून साबण कधीच नाही. आम्ही आधीपासून कॉन्टेंट शूट करायचो तर तिकडे जागा खूप आहे, स्पेस खूप आहे. म्हणजे या लेवलला तिकडे आम्हाला तरी फ्रीडम आहे. म्हणजे रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून ऍक्सिडेंटचा सीन शूट करू शकतो, लोक थांबतात. ह्या लेवलला तिकडे आम्हाला फ्रीडम आहे म्हणून सपोर्ट करतात. त्यांनी कळव्यामध्ये त्यांचा एनडी स्टुडिओ म्हणजे लिटरली आम्हाला विकी कौशलने एकदा कॉल करून विचारलेलं, तुम लोग ने ले लिया है क्या जगह पूरा? हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. भूतम भयम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय. खरं तर हा चित्रपट नाही तर अनेकांची स्वप्नपूर्ती आहे आणि तीच धमाल कमाल टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त एक नंबर. 24 जुलै भूतम भाई. येस. पण आता आपण या चित्रपटाबद्दल तर बोलणारच आहोत, पण त्याआधी एक गेम खेळणार आहोत. ओके. सो इम्पोस्टर हा गेम मला असं वाटतं सगळ्यांना माहितीच असेल. सो मी काही चीट्स आणलेत, एक एक पास करायचे. हिंट्स द्यायला कुठून सुरुवात करणार आहात? तिथून चड्डीत. काय काय चड्डीत. बरोबर ऐकलं. बरोबर. चड्डी. एनर्जी. एनर्जी. आंबट. ज्याची गरज सगळीकडे लागते बऱ्यापैकी. मालवणी माणूस. हे काय hint आहे? त्याला कळायचं त्याला कळलं. ज्याची गरज या पिक्चरला खूप आहे, कशा बरोबर तरी अजून. कोथिंबीर. हो. ठीक. Nice. 2.5 इंच. काय 2.5 इंच. हे मी हार्डवाला देतो. अश्लील बोलतोय. मी डायव्हर्ट करता प्रयत्न करतोय. गोल गोल हा? गोल. हा. मॅडम वा नजर नाही लागत. ओके. आंबट. झालं आंबट. गोल. गोल गोल पण झालं. झालं. अरे यार. 24 जुलैला तोपर्यंत रस. भूतम भयम 24 जुलै रस. ओके. जो इम्पोस्टर आहे त्याला माहितीये का तो इम्पोस्टर? हो, नाही. त्याला माहित- त्याला कळलं त्याला- असेल ना त्याला आता माहित- याच्यात. कळलं असेल ना? आता हा, कळलं. कळलं असणार. हो. वडापाव. ओके. ओके. ओके वडापाव काय? ओके करण. काय काय सूर लागले. ॲबॅकस. मीठ आणि साखर. बरोबर आहेस तू. करणचं जेवण अपूर्ण. अरे बरोबर ओके. करण आहे आणि नील. एक करण आणि एक नील वाटतं. मग करण तर फिक्स आहे. वडापाव. मग करण आणि नील. करण आणि नील. नाही भाई, मला छायाताई वाटते. नाही नाही. तू तर कन्फर्म आहे. मी नाही मी खरंच हे जेव्हा आंबट बोलले तेव्हाच मी बोललो की नाही. खरंच चला ओळखूयात. 3, 2, 1. करण आणि नील. करण नील. करणी. करण आणि मला तेच बोल, मला त्यांना तरी माहिती आहे का की नाही, तुला माहिती नसलं पाहिजे. नाही, तुमच्या दोघांच्या चिठ्ठीत वर्ड काय? माझ्या चिठ्ठीत आहे मिरची. मिरची आणि आपलं लिंबू. अरे तुझं काय? अरे मालवणी लिंबू. मिरची ना ते लावतो ना. लिंबू मिरची. येस, पण ही जी मजा आहे, हा चित्रपट तयार होताना जी सेटवर झाली असेल, मला सांगा, जेव्हा हा एक कॉमेडी रहस्य किंवा आपण बोलतो कॉमेडी हॉरर हा चित्रपट आहे, जेव्हा हॉरर सेटवर तुम्ही सगळे गेला होतात, त्या सेटवर शूट करताना जेव्हा मध्ये वेळ भेटला, मला सांगा तो सेट पाहूनच पहिली एक भीती वाटलीच असेल. प्रँक किती जणांनी केलेत आणि कुणासोबत करण्याचे ठरवले का? नाही,
सगळ्यांची इतकी फाटलेली की प्रँक करण्याची हिंमत कोणी केली नाही, कारण की कोणाला करायची गरज पण नव्हती. तिथले वटवागुळं किंवा बरंच काय काय करत होते प्रँक, आपल्याला ऑटोमॅटिक प्रँक होत होते आमच्यावर. प्रँक कधी खरा होईल आम्हाला हे माहिती नव्हतं, म्हणून बोललो की नकोच करायला. आम्ही जर प्रँक करायला गेलो तो आमच्यावर पण होतो. हा, असं पण so ते आणि नकोच. मुळात प्रँक करायला वेळच नव्हता जी एवढी कामं होती सेटवरती. तर पण एक असं छोटा केलेला करण सोबत, ते एक मेलेलं जुळं होतं आणि करणला खूप भीती वाटते पाखर हा प्रकारापासून. मेलेलं नाही खोटं. हा खोटं Right, right, right. खोटं जुळं होतं ते त्याच्या अंगावर टाकले आणि तो आमचे साऊंड आहेत ना त्यांच्या कानात रक्त आलेलं, एवढा जोरात ओरडलेला. हो, पण आता दिग्दर्शकांना विचारायचंय, जेव्हा हा चित्रपट घडत असतो ना, मगासपासून तुम्ही सांगताय की या सगळ्यांसोबत काम करताना फार मजा आली वगैरे, पण या सगळ्या मागे जेव्हा दिग्दर्शक म्हणून या सगळ्यांना सांभाळणं असो किंवा शूट करताना बऱ्याच अडचणी येतात, जरी कॉमेडी हॉरर जरी असला किंवा कोणतीही कलाकृती असली की खूप अडचणी येतात. तर ह्या चित्रपटाला घेऊन काय ती प्रोसेस होती दिग्दर्शकाची आणि कशा पद्धतीने ते आता प्रेक्षकांसमोर येते? नाही, हा सिनेमा करताना अडचणी मला फार आल्या नाहीत. त्याचं कारण माझ्या पाठीशी माझे निर्माते होते, नरेन कुमार सर आणि महेश कोरडे. सो त्यांनी जो सपोर्ट दिलाय, जे मला हॉरर कॉमेडी हा जो जॉनर आहे तो शूट करण्यासाठी आणि तो भव्य दिव्य आम्हाला जे काही साकारायचं होतं ते दाखवण्यासाठी खूप साऱ्या रिसोर्सेसची गरज होती. आणि ते सगळे रिसोर्सेस मला नरेन सर आणि महेश यांनी दिले आणि त्यामुळे इतकं मोठा काहीतरी एक थिएट्रिकल एक्सपिरियन्स आम्ही क्रिएट केलाय, जो 24 जुलैला आम्ही घेऊन येतोय. अगदीच एकांकिकेपासून सुरू झालेला हा प्रवास आता जेव्हा दिग्दर्शक म्हणून थिएटरमध्ये आता रिलीज होणारा चित्रपट आहे, तर या प्रवासात आहे ना मला तर जाणून घ्यायचंय की आत्ता भूतम भयम करत असताना जेव्हा दिग्दर्शक म्हणून ही स्क्रिप्ट आपल्या निवडली असेल तेव्हा हीच टीम घेऊन किंवा ह्याच कलाकारांना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, हा विचार कधी ठरवला होता आणि ही प्रोसेस कशी होती? जेव्हा ही गोष्ट लिहिली गेली, त्या गोष्टीमधली जी पात्र आहेत ते 7 मित्र होते आणि मैत्री जे आहे ते या सिनेमाचं खूप कणा आहे. तर यासाठी मला काही मित्र कास्ट करायचे होते आणि मला खूप छान वाटतंय की मी खूप छान मित्र कास्ट केले. त्यांची मैत्री जी आहे पर्सनल, त्यांच्या लाईफमधली जी इतक्या वर्षापासून त्यांनी एकमेकांना मोठं होताना पाहिले, एकमेकांसोबत त्यांनी सेलिब्रेट केलेत गोष्टी, त्यानंतर ते हसलेत, ते रडलेत. सो हे सगळं जे इमोशन आहे ना ते मला माझ्या सिनेमामध्ये हवं होतं. माझ्या पात्रांमध्ये मला या सगळ्यांमध्ये माझी पात्र कुठेतरी दिसायला लागली आणि त्यानंतर यांचं कास्टिंग झालं. आपण पुष्कराज जेव्हा या टीम सोबत काम करताना या सगळ्यांमध्ये एकत्र मिळून राहणं हे पहिल्याच दिवशी झालं की लगेच मैत्री झाली आणि सगळं चिल वातावरण झालं? ऍब्सोल्युटली लगेच झालं. काहीच वेळ लागला नाही. वर्कशॉपच्या दिवशी आम्ही भेटलो, आम्ही पहिल्या मीटिंगला भेटलो, तेव्हापासूनच वाईब असं जे म्हणतात तसं मॅच झालं. करण आणि नीलला मी आधीपासून ओळखत होतो, आम्ही एकत्र काम केलं होतं आणि या सगळ्यांना ते सगळे मला माहिती होते आणि त्यामुळे असं अजिबातच वेळ लागला नाही की टू कनेक्ट किंवा हा डायलॉग घेतल्यानंतर असं काय घेणार आहे डायलॉग किंवा असं काहीतरी प्रयत्न करायला लागतं वगैरे, अशा पद्धतीचं काहीच झालं नाही. ऍब्सोल्युटली कोणीच कोणाकडे वेगळ्या पद्धतीने बघत नव्हतं की हे कोण आले किंवा हे कोण आलेत वगैरे, असं नाही. एक फार समानतेच्या भावनेनी बघण्यात येत होतं, त्याच्यामुळे ती मैत्री. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मैत्री आहे सिनेमामध्ये दाखवणारी तशी माझी मैत्री नाहीये, म्हणजे तसं मी राहिलो नाहीये. म्हणजे मित्रांबरोबर म्हणजे तशा पद्धतीने अत्यंत गरिबीत तिकडे मित्रांबरोबर राहिलो. मी गरिबी बघितली पण असं नाही बघितलं की काहीतरी म्हणजे आता ट्रेलरमध्ये तो सीन आहे म्हणून किंवा टीजरमध्ये सीन आहे की एकत्र आंघोळ करणे, हा प्रकार मी कधीच केलेला नाहीये मित्रांबरोबर. एकत्र आंघोळ आम्ही पण नाही. हा म्हणजे त्यात इथून साबण काढून तर कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे हे सगळे मुद्दे जे आहेत ना, तर ती मला ऍक्टर म्हणून डेफिनेटली वाटतं की काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स जमा झाला पाहिजे तुमच्याकडे. कुणाला तरी वेगळ्या माणसाला तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आता असं होतं की 1 रूम मध्ये राहणारे जर खूप अडचणीत राहणारे 7 मित्र असतील तर खरंच असं राहत असतील का? त्यांना पैशांची चणचण, म्हणजे कोणीतरी मग काहीतरी झोल करत असेल का, कोणीतरी काहीतरी
उधारीवर घेत असेल का, किंवा हे आंघोळीचं सीन की काय काय की पाणी एकदाच येणार आहे, थोडाच वेळ येणार आहे पाणी, मग एकत्र आंघोळ वगैरे, हे सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत करत हे झालेलं आहे. आणि याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं, तो सीन लिहिण्यामागे मी जेव्हा परळला चाळीत राहायचो तेव्हा माझ्या खोलीसमोर एक खोली होती जिथे एक 8-10 म्हणजे VIP बॅगचं शोरूम होतं. तिथे काम करणारे जे वर्कर्स आहेत ते सगळे एकत्र राहायचे तिथे, आणि त्यांचं लाईफ मी लहानपणापासून बघत आलोय. ते पूर्ण म्हणजे त्यांची सगळी फॅमिली सगळी गावाकडे, ते इथे आले आहेत, इथे एका शॉपमध्ये काम करत आहेत, ते एकत्र कसे राहतात, मग त्यांचा जेवणाचा कसा कार्यक्रम असतो, त्यानंतर त्यांचं राहणीमान, आणि चाळीत ते पाणी येणं एकाच वेळेला ते पाणी येतं आणि त्यामुळे त्यांची जी सगळी धावपळ आहे. सो हे कुठेतरी मी बघितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सिनेमामध्ये आलेत. ती पात्र जी काही आहेत, जी यांनी सगळी साकारली आहेत, ती पात्र माझ्या आजूबाजूला मी आत्तापर्यंत अनुभवली आहेत, बघितली आहेत, आणि त्यातून हे सगळं तयार झालंय. वा. पण सिद्धांत, जेव्हा हा चित्रपट आला, जेव्हा कळालं की आपण पुन्हा एकदा या मित्रांसोबत काम करतोय, रील्समध्ये करत होते वेगवेगळे प्रोजेक्ट, जसं मगाशी नील म्हणाला की आम्ही पहिल्यांदा गोव्याला गेलो, पहिल्यांदा एक ऍड शूट केली, आता पहिल्यांदा जेव्हा चित्रपट आला, काय डिस्कशन झालं, आणि त्या स्वप्न पूर्ण झाल्यावर जेव्हा कुटुंबातले सदस्य जेव्हा आपल्याबद्दल बोलतात तेव्हा सगळे भारावले होते. ती मुवमेंट काय होती खरं तर? म्हणजे पहिलं तर टेन्शन फ्री झालो की एकत्र आहे म्हणजे चांगलंच करू, कारण बॉन्डिंग आहे, माहिती आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं काम. आणि त्यानंतर आम्ही सोडल्यानंतर अजून कोण कोण आहेत ह्याची जास्त उत्सुकता होती, आणि ते हळूहळू कळत गेलं आम्हाला. सो आणि जेव्हा कळालं आम्हाला की छाया मॅम आहे, तर अजून बरेच आर्टिस्ट आहेत, पुष्कराज आहे, मनमीत आहे, मनमीतशी तर बोलणं व्हायचं, किंवा तो रीलसाठी आम्ही एकत्र काम पण केलंय. पण हे जेव्हा कळल्यानंतर आम्हाला असं झालं की मला इंडिव्हिज्युअली असं झालं की नाही, आता हाच एक चान्स आहे, मिळालाय जो देवाने दिलाय, आणि आता सगळ्यांच्या पोटी आलाय, तो हाती आलाय, सॉरी. तर असं होतं की आत्ता सोडायचं नाही, आता जरा खूप म्हणजे आपलं जे काम आहे ते करून दाखवायचंय. जेवढं मी शिकलोय, मी थोडंफार थिएटर केलंय, किंवा मी जेवढे पण मी सेटवरती कामं केली आहेत, किंवा थिएटरमध्ये बॅकस्टेजला कामं केली आहेत, जेवढं ऑब्झर्व केलंय ऍक्टिंग बद्दल असेल, तर असं होतं की नाही, आता खूप छान काम करायचंय, जेणेकरून हे आल्यानंतर काही असू देत पण असं नाही बोलले पाहिजेत की हे काय काम केलंय ह्यांनी. सो थोडी भीती आहे, पण कॉन्फिडन्स पण तेवढाच आहे, कारण की ह्यांनी आमच्यावरती सगळ्यांवरती खूप मेहनत घेतली आहे, प्रत्येक कॅरेक्टरवरती. ऍक्च्युली मी ट्रेनमधून कसा जाणार, मी ऑफिसमध्ये कुठे जातो, मी दररोज सकाळी उठून पूजा करतो, टिळा लावतो, जो मी कधीच नाही लावत. मी पूजा करायला लागलो घरी जाऊन, जी मी कधी नाही करायचो. आई अशी शॉक व्हायला लागली की जेव्हा मी शूटिंग करत होतो, जेव्हा सुट्टी मिळायची, सो ते आम्ही जगत होतो. तो ती प्रोसेस खूप मजा आली. आणि हो, एकत्र काम करतोय, एकत्र पुढे जातोय अजूनही. सो बरं वाटतंय, अजून खूप कामं करायची आहेत यापुढे. अगदीच. पण किती डिस्कशन झालेलं तुमच्या सगळ्यांमध्ये जेव्हा कळालं की एकत्र पुन्हा काम करतो तेव्हा? आम्ही असं बोलायचो आधी की मस्तीमध्ये टाइमपास मध्ये की मलाच आठवतं ही गोष्ट की आपण कुठेतरी विलाला का कुठेतरी असं शूटसाठीच पण बाहेर होतो मुंबईच्या, बाईक कधी आपल्यावर कुठेतरी आपला पिक्चर केला तर असं एक डिस्कशन. आपण असं बोलतो ना, असं फ्युचरिस्टिक काही जे अनरियल गोष्टी बोलत राहतो, तसं आम्ही बोललो की 6 जणांना घेऊन केला पाहिजे असं काहीतरी, तर कसं होईल ना वगैरे असं. तर टाइमपास, मग त्याच्यानं आम्ही एकदम घाणडी एक स्टोरी बिरी बनवून तिथल्या तिथे ती स्क्रॅप केली. म्हणजे आमचं ते सवय आहे आम्हाला की आम्ही पुढच्या गोष्टी असंच काहीही पण एकदम वाईल्डेस्ट ह्याला बोलत राहतो. म्हणजे इथून मग US ला गेलो शूटवर, मग US झाला की मग डेन्मार्क मध्ये आपले 2-3 फ्लाईट मध्ये, म्हणजे असं एक रॅन्डम आम्ही असं खूप गोष्टी हा आमचं रेग्युलर कॉन्व्हर्सेशन. ह्याच्यातनं सुचतात गोष्टी, किंवा ह्याच्यातनं आमची ती एक सुचण्याचं जे प्रोसेस आहे ती चालू राहते, आणि खूप वाह्यात लेवलला पण गोष्टी घेऊन जातो कधी आणि कधी रिअल डिस्कशन्स पण होतात. सो असं एकदा कधीतरी बोललेलो. पण हे जेव्हा रामसरनं आम्ही एकदा, मला वाटतं सुरुवात पहिले इंडिव्हिज्युअली जाऊन भेटून आयुष्य सांगून या. रामसर सांग, तुझं बघितलं सगळं, तू सांग काय केलंस, तू कुठे शिकलास. मग एक पूर्ण आयुष्याचा पॉडकास्ट मी त्यांच्यासमोर प्रत्येकानेच केला असेल, ते मला माहिती आहे, कारण इंडिव्हिज्युअल एक त्यांनी मिटिंग घेतलेली. आणि मला तेव्हा
मला हे नव्हतं माहिती की हेच डिरेक्टर आहेत तेव्हा. नंतर मी म्हणलो अच्छा हेच डिरेक्टर, त्यांनाच भेटलो. मला वाटलं की समवन इज कास्टिंग पर्सन इज कास्टिंग मी वगैरे. तर कळलं की ओके ओके. मग मी जाऊन सर्च केलं की यांनी कोणते कोणते. त्यांनी जी सिरीज केलेली आधी जी मी बघितलेली व्यवस्थित, लोक अच्छा हेच डिरेक्टर आहेत. आणि मग शुभम बोलला की अरे भारी डिरेक्टर आहे. जेव्हा ग्रुपवर कळलं, जेव्हा करणने सांगितलं की रामचंद्र गावकर, कारण मी त्यांची एकांकिका बघितली होती क्रोमॅन नावाची आणि मला प्रचंड आवडलेली. म्हणजे त्यात कळलेलं की कॉमेडी आहे ना फोर्सफुली किंवा एकदम इझिली कशी करायची. फोर्सफुली खूप जण करू शकतात, आम्ही खूप वेळा मुद्दाम कॉमेडी करायची, आम्हाला माहित असतं की भाई इथे कॉमेडीच करूया इथे. पण ते त्यांनी आम्हाला सेटवर पण खूप वेळा थांबवलं. नाही होते तर करा, नाही हसले तरी चालेल, होते तर करा. त्यांना तो एक सेन्स आहे कॉमेडीचा, ते तसं खूप. आणि आधीचंही काम बघितलं, प्लस त्यांना प्रत्येक गोष्ट खूप. आणि मी म्हणतो आम्हाला 7 जणांना सांभाळणं खूप सोपं आहे. त्यांनी 40-40, 60-60 पोरं सांभाळलेत एकांकिकेत. तर मग ती म्युझिक असो किंवा लाईट्स असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी ते तिथूनच जडणघडण झालीये. हा हे खूप चॅलेंजिंग असेल, पण ही तेवढी मेहनत आहे, ही हळूहळू वाढत आता इथपर्यंत आली आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला. आणि इनफॅक्ट सरांनी एक म्हणजे फिल्मची प्रोसेस तर आम्ही एन्जॉय केलीच, पण त्यापेक्षा जास्त जर मला डेफिनेटली मी सांगू शकतो की सगळ्यांनी काय एन्जॉय केलं असेल तर तो वर्कशॉपचा जो फेज होता, राईट, 20 जास्त दिवस त्याच्यापेक्षा आम्ही वर्कशॉप केलं. त्या वर्कशॉपमध्ये ना ऍक्च्युली मी ॲज अ पर्सनली सांगेन की हे जे सगळे लोक ज्यांच्यावर मी एवढी वर्ष घालवली, त्यांच्यातले आतल्या गोष्टी, त्यांचे इनिबिशन्स, त्यांचे कॉन्शियसनेस काय आहे, त्यांचे ते कसा विचार करतात, ते विदाउट डायलॉग्स कसं काम करू शकतात, विथ डायलॉग्स कसे काम, न डायलॉग देता डायलॉग घ्यायला लागले इम्प्रोव्हाइज करताना, त्यांचे बॉडी सेन्सिटिव्हिटीज काय, असे अनेक एक्सरसाइजेस सरांनी घेतले. आणि मलाच माझ्या मित्रांबद्दल पहिल्यांदा कळलं ओ हे असं पण आहे, म्हणजे हा माणूस असा पण आहे. म्हणजे इमोशनल कोशंट काय आहे माणसाचा, हा कधी कधी आपल्याला आपण वरच्या लेअरने ओळखत असतो आपल्याच मित्रांना. त्या एक वर्कशॉपने ना खूप गोष्टी ओपन अप केल्या, मैत्रीमध्ये पण, ऍक्टिंग मध्ये झाल्या असतील त्या रिफ्लेक्टही झाल्या असतील, बट जे तिकडे जी मजा आली ना वर्कशॉपला, ते त्याच्यासारखे ते दिवस मला तर वाटतं कधी कधी ते डेंजर दिवस होते. आम्ही रोज जायचो सकाळी ऑफिसला गेल्यावर की संध्याकाळी वर्कशॉप करून घरी. तर एक दिनक्रम सेट झाला ना, दुपारी जेवायला वगैरे एकत्र, एक मस्त ती मजा होती. वर्कशॉपनी खूप हेल्प पण केली. इवन थँक्स टू रणजित सर. येस, म्हणजे ते आता नाही आहेत आपल्यात, पण जेवढी मेहनत आमच्यावर रामदादांनी घेतली आहे वर्कशॉपला, तितकीच मेहनत रणजितदा गपचूप पण यायचा. हे करून बघ, हे कर, ते कर, हे असं कर, हे तसं कर. आणि प्रत्येकाकडे मग स्क्रिप्ट प्रॉपर, हे वाक्य असं घे किंवा ह्याच्याकडे असेल त्याच्याकडे असेल, प्रत्येकाकडे तो स्वतःहून जायचा. आणि त्यामुळे तोही तेवढाच आठवतो ही फिल्म आता रिलीज होताना. कारण ती मेहनत हे दोघं असायचेच, 20 दिवस आमच्यावर मेहनत घेतली. आणि मैत्री, ही फिल्म मैत्रीची आहे ना, ही त्यांच्याही मैत्रीची आहे. म्हणजे ते फक्त मित्र म्हणून एकत्र सगळे आलेत आणि एक मित्रांची फिल्म बनवतात. नाही, ज्या रणजित बद्दल त्यांनी उल्लेख केला, रणजित पाटील या सिनेमाचा स्क्रिप्ट सुपरवायझर होता. आणि रणजितने आजपर्यंत कैक एकांकिकेतली मुलं जी आहेत ती उभी केलीत आणि ती आज टेलिव्हिजन, सिनेमा आणि या सगळ्यामध्ये काम करत आहेत. या फिल्मसाठी जेव्हा मला ह्या सगळ्या मुलांना कास्ट करायचं होतं, तेव्हा माझा पहिला फोन रणजितला गेला की आजपर्यंत तू इतक्या मुलांना तुझा हात लागलाय आणि इतक्या मुलांना तू गाईड केलेस, तर माझ्याकडे पण काही अशी नवीन पोरं आहेत जी पहिल्यांदा सिनेमा करणार आहेत, तर मला तू हवं आहेस. आणि त्या पद्धतीनं जेव्हा रणजित ने माझ्यासोबत ते वर्कशॉप डिझाईन केलं आणि कंडक्ट केलं, अनफॉर्च्युनेटली तो शूटची पूर्ण प्रोसेस भर होता, नंतरही होता, पण काही महिन्यांपूर्वी त्याचं निधन झालं. आणि ही फिल्म मित्रांची गोष्ट आहे आणि त्यात मी माझ्या त्या मित्राला खूप मिस करतोय आता. आणि मला असं वाटतं की मित्र आपल्याला घडवतच असतो. आणि हे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात.
तुमच्या मैत्रीत पारसिक कॅफे हे खूप इम्पॉर्टंट स्पॉट होता. एक मला त्या पारसिक कॅफेच्या गोष्टी जाणून घ्यायच्या, तिकडची मजा मस्ती जाणून घ्यायची, काय किस्से घडायचे तिथे. तो फक्त आमचा एक म्हणजे एक अड्डा बोलतो ना आपण, तो होता. आम्ही फक्त तिकडे भेटायचो. आता का? कारण नील आणि करण कळव्यात राहायचे, मी मुलुंडमध्ये. सो असं मिडल स्पॉट नाही ऍक्च्युली. नाही मिळत पण नाही. माझ्यासाठी तर नाही. आम्ही घाटकोपरवरून आता मला मी realize सांगू तुला का, कारण त्या एरियामध्ये आम्ही आधीपासून कॉन्टेंट शूट करायचो, तर तिकडे जागा खूप आहे, स्पेस खूप आहे आणि तिथे कोणीही आम्हाला शूट करताना अडवत नाही. म्हणजे Access दुकान होता लागणार आम्हाला असेल आम्ही डायरेक्ट दुकानात जाऊन शूट करतो, सलून लागणार आम्ही डायरेक्ट सलून, तो कस्टमर बाजूला बसतोय पण आम्ही शूट करतो. म्हणजे या लेवलला तिकडे आम्हाला तरी फ्रीडम आहे. म्हणजे रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून ऍक्सिडेंटचा सीन शूट करू शकतो, लोक थांबतात. ह्या लेवलला तिकडे आम्हाला फ्रीडम आहे म्हणून सपोर्ट करतात. म्हणजे Support पण त्यांनी करतो. कळव्यामध्ये त्यांचा एनडी स्टुडिओ गेलेलं आहे. म्हणजे लिटरली आम्हाला विकी कौशलने एकदा कॉल करून विचारलेलं, तुम लोग ने ले लिया है क्या वो जगह पूरा? असं कारण की आम्ही तिकडे एवढे व्हिडिओज केलेत की त्यांना लोकांना वाटतं आमचंच आहे ते. हा. तिथे मोठमोठे नंतर शूट झाले फिल्मचे तिकडे येऊन, ते लोकेशन बघून. लोकेशन म्हणून लोकांना- यूज झालं ते हो, कॅफे. so ते तसं खूप मोठं झालं. म्हणजे तो एरियाच खूप, अजूनही लोक तिकडे कधी कधी लांबून चेंबूरवरून येतात की अरे आहेत का आणि मग एक जण दिसतो, मग आमच्यामधला त्याच्याकडे येऊन अरे तो आहे का इकडे, तो आहे का. सो ते लांबून लोक फक्त त्या पारसी कॅफे मध्ये बाहेरून येऊन उभं राहून बघत असतात की ही लोक आहेत का. आम्हाला शोधायला आधी तर खूप यायचे, म्हणजे असे गुजरात आधी लोक थांबायचे बाहेर, तासभर आम्हाला थांबले, कॉल द्यायचे करायचे, आम्हाला कॅफेवाले आम्हाला कॉल करायचे की की भाई कोई आए मिलने, इकडे ये. आणि वगैरे. हे दोघं तर तिकडेच राहतात, हे लोक उतरून भेटू पण शकतात. आम्ही तर मुलुंडला. कधी काही कॉलेज, कोण कोल्हापूरवरून एक 4-5 जण आले. हा. बापरे. म्हणजे ते एक असतं ना स्थान, उधर मिलेंगे तो जाओ. पण तिकडून आता हा प्रवास सुरू झालेला आणि आता हा भूतम भयम पर्यंत गणपतला. सौरभ, काय सांगशील की किती छान वाटतं आणि ही फिलिंग काय तुझ्यासाठी? नाही म्हणजे ही फिलिंग तर आमच्यासाठी खूपच स्पेशल आहेच, कारण की आम्ही हे कधी इमॅजिन नव्हतं केलं. जसं नील बोला, आम्ही हे स्टोरीज बनवायचो की डेन्मार्क असं, ते तर तसंही नाही झालं. पण वसईला जायला मिळालं ना. हा, वसई विरार जायला मिळाला. आणि गोडबंदर फोर्ट आम्ही जो डेन्मार्क बघितला, नाही तर काय. सनराईज वगैरे. So ते पण एक असं बघायला हे आमचं स्वप्न होतं आणि हे पूर्ण होतंय थँक्स टू राम सर. म्हणजे त्यांनी पण आमच्यात एक विश्वास ठेवला की आम्ही हे करू शकतो हे, आणि हे आम्ही करतोय. सो इट्स अ व्हेरी डिफरंट फिलिंग फॉर अस. आणि आता डेट पण आमची जी 24 जुलै ती क्लोजर येते. ती क्लोज येत चालली आहे. तर आता ट्रेलर आलाय, आता ते रिअल फिलिंग ती चालू होते की हा भाई कुछ आ रहा है. सो या खूप एक्साइटेड आहोत मी. पण मला काय आवडलं माहितीये तुझ्या बाबतीत, तू जो गेम खेळले तू लिंबू आणि मिरची दिली, म्हणजे हा. कोणाची नजर नको लागला. अरे Oh. कॉन्सेप्ट व्हेरी गुड. त्या नोटवर थांबूया. हे आधी क्लिक झालं असतं, हे दोघं वाचले असते. हो, पण कारण काय सांगशील की या चित्रपटाला घेऊनची एखादी आठवण जर मी तुला विचारली, किंवा एखादा सीन जर शूट करताना फार मजा आली किंवा खूप गमती जमती घडला, असा कोणता सीन होता तो? शूट नंतर तो सीन सगळ्यांना माहिती आहे. तो सीन सांगू नाही शकत मी आता, कारण तो खूप क्रुशियल सीन आहे. आणि तो फक्त मला असं वाटतं की जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघायला जाऊ तेव्हा फक्त आम्हीच एन्जॉय करू आणि बाकीची लोक सगळे अरे ही लोक एन्जॉय काय करतायत हा सीन. तो खूपच क्रुशियल सीन होता आणि त्या दिवशी काहीतरी झोन झालेला माझा वेगळाच. आणि तो लागतच नव्हता, चावी ती लागतच नव्हती त्या दिवशी. पण असे अनेक किस्से आहेत, म्हणजे फक्त सीन नाही पण किस्से आमचे इथून सुरू होते की आम्ही एकत्र राहायचो. अक्षरशः 30 दिवस आम्ही एकत्र, मी आणि सिद्धांत आम्ही एका रूममध्ये राहायचो. आणि आमचं कधी कधी नाईट शिफ्ट असल्यामुळे आमचं असं व्हायचं की आम्ही शिफ्ट करून यायचो 6ला, मग 10ला एक ब्रँड व्हिडिओ करायचा आम्हाला, मग 4ला परत उठायचंय कारण परत नाईट शिफ्ट आहे. पण मग त्यात झोपायचं कधी, मग आंघोळ करायला कंटाळा यायचा कारण आम्ही ज्या परिस्थितीत एकमेकांना बोलायचो तू पहिला जा. तू जा पहिला. कारण पूर्ण घासून ती आंघोळ करावी लागायची आम्हाला. आणि माझं असं असायचं, असंच दिसायचंय ते. कशाला आंघोळ करायची? मला एकदा इथं टापटीप राहायला सांगितलेलं आणि ती मला सवय झालेली नाही भाई, मी आंघोळ करूनच जाणार. ती प्रोसेसच म्हणजे आमचं जेवण खाण एकदम वेळच खराब झालेली. पण आम्ही त्याच्यात एन्जॉयच करत होतो कारण आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे ना आम्हाला कधीच ते जाणवलं नाही. म्हणजे आम्ही तर रील करायचोच, पण मी पुष्कराज एक ब्रँड व्हिडिओ करशील का? हा करू. सकाळी 8 वाजता आम्ही तो ब्रँड व्हिडिओ करतोय, 4ची परत शिफ्ट आहे, पण तरी आम्ही तो 8 ते 11 शूट करतोय. सो खूप असे म्हणजे त्या प्रोसेसमुळे आम्ही एकत्र खूप जुडले गेलो, एकदमच खूप जवळ आलो.
पण छाया या सगळ्यांसोबत आता कनेक्शन कसं झालंय तुझं? खूपच भारी अगं. खरं तर आम्ही शूटिंगच्या वेळी आम्हाला अजिबातच हा. म्हणजे नाहीच, आम्ही एकच दिवस काहीतरी भेटलो आणि तेव्हाही काही गप्पा झाल्या नव्हत्या. आता या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने ना मी यांना आणखीन जवळून ओळखायला लागले आणि मला खरंच खूप भारी वाटतंय की या सगळ्यांचं जे हे स्वप्न पूर्ण होत आहे, म्हणजे रामचं आणि या सगळ्यांचं, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि मी त्याचा एक भाग आहे. तर मला स्वतःलाच खूप भारी वाटतंय ग. आणि ही पोरं आहेत ना, खरं सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतात ना आम्ही मज्जा केली, आम्ही हे केलं, पण त्यांनी फक्त मजा नाही केली यार, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे याच्यासाठी. वर्कशॉप मी एक दिवस, त्याच वेळी माझी एक पहिली लुक टेस्ट की काहीतरी ते होतं, तर त्यांनी घाम गाळलाय. म्हणजे असंच नसतं, असंच काही कुणाला नाही मिळत इथे, आणि असंच कोण कुणाला काही देतही नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ते कमवावं लागतं. आज त्यांना कास्ट केलं गेलंय, आज त्यांच्यासाठी एक स्टुडिओ जर त्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांच्या मागे एवढे एवढे पैसे लावले जात आहेत. रामला वाटतंय की ही मुलं आपल्या सिनेमात असायला हवीत, सो रामला यांनाच कास्ट का करावं असं वाटलं. सो ती त्यांची मेहनत आहे, त्यांनी कमावलेलं आहे. सो फक्त गंमत नाही केली आहे त्यांनी. येस, पण ट्रेलर पाहिला ना तेव्हा जेव्हा तू येतेस त्या लुकमध्ये कमाल लुक वाटतोय तो. मला सांग की हे सगळे तर होते, पण जेव्हा तू त्या लुकमध्ये सेटवर आलीस, या सगळ्यांचा रिॲक्शन्स काय होत्या तेव्हा? पहिल्यांदा आली बोलणंच नाही झालं खरं. आम्ही ओळखलंच नाही पहिलं तर, खरं नाही ओळखलं. आणि मी नजरच मिळवत नव्हतो. मला असं वाटत होतं की काय डेंजर आहे, बोलू की नको, काय भीतीच वाटत होती मला तर असं वाटत होतं त्या मेकअप मध्ये कसे बसले. हो ते पण एक मला होतं. इकडे गरम होतोय भाई, आणि त्या मेकअप मध्ये मी म्हणजे गिव्हअप केला असतो. तिकडे मच्छर आणि गरमी आणि पाऊस पण मध्ये मध्ये पडतोय, सो सगळं काही चालू होतं आणि त्यात हा मेकअप आणि त्यांना परफॉर्म करायचंय जिब्रिश, हो. हे सगळं. आणि त्यामध्ये ते मशान, ती आग, ते त्याने अजून वाफा मारतो. म्हटलं बाप रे बाप. मला आता हे बोलताना आठवतंय की मला ना त्या जटा होत्या ना हो. 10 फूट लांब, आणि त्या जड होत्या रे खूप. आणि त्याच्यात नाही का तू बोला तुरु तुरु चालत जायचं, ते एवढ्या जड होत्या ना, म्हणजे बसताना पण खुर्चीवर बसताना मागे असं मागे ते- जायची. हा असं पकडून बसावं लागायचं. आणि तू बोलतेस ना की कसं वाटत होतं यांना माझ्याकडे बघून. सो मला पण जेव्हा मी बाजूच्याकडे बघायचे ना, तर माझ्यापेक्षा कोणतरी खतरनाक असं काहीतरी प्रोस्थेटिक केलेला माणूस बसलेला असायचा. सो ह्याचं सगळं क्रेडिट यार जितू आणि संदीप, म्हणजे त्यांनी जी काही कमाल केली आहे. म्हणजे कलाकाराला ना, मला नेहमी वाटतं की ना, जेव्हा कॅरेक्टर लिहिलं जातं तर ऑलरेडी लेखकाने लिहिलेलं असतं, मग त्याला कॉस्ट्युमवाले त्याच्यावर काम करतात की हे असं दिसेल, मग मेकअप टीम का आपल्याला, म्हणजे 75% ते कॅरेक्टर आपल्याला बनाबना असतात, 25% आपल्याला टाकायचं असतं, पण ते 25% म्हणजे तुम्हाला 100% असतात. सो माझ्यासाठी ना ह्या सगळ्या गोष्टींनी ना सोपं केलं होतं काम, की एकदा ते मी गेले माझ्या एरियात जटाईच्या ना, की ते इतकं भारी होतं आणि भयानक, तर त्या कॅरेक्टरमध्ये घुसायला खूप मदत व्हायची. पण नेहमीच तुझं कौतुक वाटतं की तू प्रत्येक वेळेस एक वेगवेगळी भूमिका घेऊन आमच्या समोर येतेस. आणि आता मला असं विचारायचंय की आता ट्रेलर पाहिला ज्यात तो पैशांचा पाऊस पडतोय, आता तो पडणार आहे की नाही तुमच्यावर आता ते कळेलच जेव्हा चित्रपट पूर्ण बघणार तेव्हा त्यात. पण खऱ्या आयुष्यात जर असा पैशांचा पाऊस पडला तर पहिल्या 3 गोष्टी कोणत्या करणार? इंटरव्ह्यू देणं बंद कर. पहिला तर पाऊस जमा करणार, घरी जाणार पैसे घेऊन. 3 गोष्टी. काय नाही, आम्ही मग असा पैशाचा पाऊस पडला तर मग मीच प्रोड्युसर बनीन आणि सीझन 2 काढ, पिक्चरचा पार्ट 2 काढ. काय नाही, बिझनेस करेन. कुठला बिझनेस करून सांग ना. हे फिल्म प्रोड्युसर बनेल. बॉल बेरिंगचा असा पैशाचा पाऊस पडला तर कळव्यात एक 6 BHK घेऊन एक मध्ये 10 दिवस यांना बोला आपण एकत्र राहूया ना, 10 दिवस यार मजा करूया, जी फिल्म मध्ये 40 दिवस केली आहे तशी. पहिले तर तो कॅफे जो आहे कळव्यातला आम्ही घेऊनच टाकू. पैसे आले ना, घेऊनच टाकू, कळवाच घेऊन टाकू. कळवच घेऊन टाक. पैसे आल्यानंतर काय नाही, इंस्टाग्राम प्रोफाईल डिलीट करून टाकू. ते घेऊन त्याच्यातच जगायचं, डोक्यात तापच नाही ना, फिल्म नको ना काय नको, कुठेतरी गावात जाऊन राहायचं, आंबे खायचे, चिकन नवीन होतकरू जी थिएटरची मुलं आहेत ना, जी खूप वर्ष
काहीतरी करायचं आणि खरंच खूप उत्तम मुलं आहेत अगं. म्हणजे मी नेहमी सांगत असते अरे हा कशाला हा आहे की, पण त्यांना असं ना अरे ओ नामवाला चाहिए. तर ज्यांचं नाव नाहीये पण पुढे जाऊन खूप मोठं नाव होणार आहे ना, मला त्या मुलांसाठी काम करायला आवडेल. आणि दुसरं खूप पैसे आले ना काम इथे करायचं आणि जाऊन कोकणात राहायचं त्याची सोय करायची. बेस्ट येस, पण आता तुम्ही भूतम भयम चित्रपट हा प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहे. काय सांगायला आवडणार आहे की हा चित्रपट बघून जेव्हा प्रेक्षक बाहेर येतील, जेव्हा चित्रपट बघितल्यानंतर थिएटरच्या बाहेर येतील, तेव्हा काय घेऊन जातील? मला असं वाटतं आज ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला सगळ्याला अंदाज आलाच असेल की काय घेऊन येतो आम्ही ॲज अ सिनेमा. बट मला असं वाटतं की गाणी जी आहेत ना आमच्या फिल्मची ती वेगळी लक्षात ठेवली जातील. कारण की ज्या पद्धतीची गाणी श्रीनाथ म्हात्रे अप्रतिम मुलगा आहे आणि आम्ही स्वतः एक्साइट झालो गाणी ऐकल्यानंतर. आम्ही राम सरांना बोललो की खतरनाक गाणी झालेली आहेत. सिंगर्स पण आमचे खूप एक्साइटिंग आहेत ह्याच्यामध्ये. प्रत्येक गाण्याला एक एक्साइटिंग सिंगर आम्ही सगळे रिव्हील नाही करणार मी आता, बट जेवढे ट्रेलर मधनं मिका सिंग आपल्या समोर एक मराठी गाणं गाताना दिसतोय. त्यानंतर आनंद शिंदेंनी आमचं गोमू गायलेलं आणि आता तुम्हाला काही दिवसात काही गाणी येतील तर तुम्ही पण सगळे शॉक व्हाल. तर मला असलं की म्युझिक हा पण एक खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आमच्या फिल्मचा. तुम्ही सगळे एन्जॉय कराल आणि फिल्म तर एन्जॉय करालच, पण म्युझिक बद्दल स्पेशल मेन्शन करायला मला आवडेल. सो 24 जुलै भूतम भयम नक्की बघा. आणि जसा 26 जुलैला काही वर्षांआधी पाऊस आले आणि पूर आले तसा लोकांचा पूर थिएटर्स मध्ये येऊ दे 24 जुलैला आणि आमच्यावर तुमचा प्रेमाचा पाऊस पडू दे. आता बसतोय पुढची कविता लिहायला. तुम्ही 26 तारखेला या. अगदीच. थँक्यू सो मच. Thank you so much. Thank you so much. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू नीलम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.